Hello friends, I am your science teacher Ganesh Kalaskar from Science Academy Down. Friends, in today's 7th lecture on chemical reactions and equation, we are going to discuss about the oxidation reaction, reduction reaction and the redox reaction. So friends, let's start with our first topic, oxidation reaction. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत आता ऑक्सिडेशन रिएक्शन. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स कन्सिडर करतोय. पहा, if we consider the oxidation of magnesium, आपण जर मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन केलं Mg plus O2, it will give मॅग्नेशियम ऑक्साइड. तर मित्रांनो, Mg plus O2 पासून आपल्याला काय मिळणार आहे? MgO. बॅलन्सिंग साठी O इथे 2 आहेत म्हणून मी याला करणार आहे ट्वाइस, Mg सुद्धा ट्वाइस. In this reaction there is the addition of oxygen with magnesium to form the magnesium oxide. If we burn the carbon in presence of oxygen, we get the carbon dioxide. Here again there is the addition of oxygen. Okay, if we consider the magnesium hydride MgH2, if it is heated, it removes that hydrogen to form the magnesium and we get Mg plus H2. Or if we carry the dehydrogenation of ethane, we get CH2 double bond CH2 plus H2. मित्रांनो, आपण आता हे जे 4 एक्झाम्पल्स इथे अभ्यासलेले आहेत, यामधील पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात येईल इथे काय झालेलं आहे? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि यानंतरचे आपण जे 2 एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत यामध्ये तुमच्या लक्षात येईल देयर इज द ऍडिशन रिमूव्हल ऑफ दी और लॉस ऑफ दी hydrogen. Such type of reactions are called as the oxidation reactions. या रिएक्शन्सला आपण म्हणणार आहोत ऑक्सिडेशन रिएक्शन. मग मित्रांनो, आपण ऑक्सिडेशन रिएक्शनला डिफाइन कसं करणार? द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. पहा, द केमिकल रिएक्शन इन विच reactant combines with oxygen the chemical reaction in which reactant combines with oxygen or loses hydrogen to form product is called as oxidation. तर मित्रांनो, याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणणार आहोत. डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल, इझी डेफिनेशन आहे. द केमिकल रिएक्शन इन विच रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. रिएक्टंट कोणावर कंबाइन होणार आहे? ऑक्सिजन बरोबर. और लुजेस दी हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन रिएक्शन और दी ऑक्सिडेशन. तर मित्रांनो, आपण याला ऑक्सिडेशन असं म्हणत असतो. मी आणखी काही तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, ते तुम्हाला समजायला सोपे जातील. इफ वी कंबाइन अल्युमिनियम अँड ऑक्सिजन वी गेट. पहा, आपण कोण घेतलाय? अल्युमिनियम. वेन इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन इट फॉर्म्स अल्युमिनियम ऑक्साइड. मित्रांनो, याला लिहायचं कसं हे तुम्हाला 9th मध्ये मी शिकवलेलं होतं. पहा, क्रॉस फॉर्म्युला आपण यूज करतो. अल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. मग यांची व्हॅलेन्सी आपण क्रॉस फॉर्म्युलानुसार लिहिणार आहोत, Al2O3 और Al2O thrice. ओके, आता O इथे 2, O इथे 3 आहेत. मग बॅलन्सिंग साठी आपण 3 आणि 2 नेहमी बॅलन्स किती मध्ये करत असतो? 6 मध्ये. मग मी याला करणार आहे ट्वाइस, म्हणजे 3 2 जा 6 आणि याला करणार आहे थ्राइस, 3 2 जा 6. एल किती झाले? 4 टाइम्स. In this reaction there is the addition of oxygen with aluminium, therefore it is the example of oxidation reaction. म्हणून तर मित्रांनो, हे ऑक्सिडेशन रिएक्शनचे एक्झाम्पल आहे. इट इज एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. इफ वी reacts the ethyl alcohol with sodium metal. मित्रांनो, आपण
इथाइल अल्कोहोल घेतला आणि त्याची रिएक्शन जर सोडियम मेटल बरोबर जर केली तर आपल्याला मिळत आहे हायड्रोजन. तो लॉस केला जातो या रिएक्शन मध्ये C2H5OA ने प्लस H. पण तुम्हाला माहित आहे हायड्रोजन रिमूव्ह होत असतं किंवा हायड्रोजन हा सिंगल फॉर्म मध्ये नसणार आहे, तो मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असेल H2 म्हणून. मग हा जर H2 असेल तर H किती पाहिजे आपल्याला 2, म्हणून आपण कंप्लीट मॉलिक्युल ट्वाइस केला. हा सुद्धा किती झाला ट्वाइस आणि Na सुद्धा किती ट्वाइस. या प्रकारे in this reaction there is the loss of hydrogen and therefore it is also the example of the oxidation reaction. तर मित्रांनो हे सुद्धा एक ऑक्सिडेशन रिएक्शनचं एक्झाम्पल असणार आहे. ओके, चला तर मग आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जात आहोत. तुम्हाला ऑक्सिडेशन नक्की समजलेलं असेल. व्हॉट इज ऑक्सिडेशन? द रिएक्शन इन विच किंवा द केमिकल रिएक्शन इन विच द रिएक्टंट देयर इज द एडिशन ऑफ ऑक्सिजन or the loss of hydrogen to form the product is called as the oxidation reaction. मित्रांनो मग तुम्हाला ऑक्सिडेशन जर समजलं असेल तर आपण आता अभ्यासणार आहोत व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट आपण कोणाला म्हणणार आहोत त्यासाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवत आहे. पहा, आपण घेतला इथाइल अल्कोहोल CH3CH2OH. when it is treated with potassium dichromate K2Cr2, पहा फॉर्म्युला पोटॅशियम डायक्रोमेटचा K2Cr2O7 and dilute H2SO4, that reagent or that substance provides the oxygen to that ethyl alcohol so that its oxidation takes place to form the product acid. पहा काय मिळतं आपल्याला ऍसिटिक ऍसिड. OH ज्या कार्बन लॅटेज आहे त्याचं कन्व्हर्जन होतं ऍसिड फंक्शनल ग्रुप मध्ये. ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे C डबल बॉन्ड OOH CH3 C डबल बॉन्ड OOH अशा प्रकारे, आणि याच्यातून H2 बाहेर पडत असतो. तर मित्रांनो लक्षात घ्या या रिएक्शन मध्ये झालं काय, इथाइल अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे ऍसिड मध्ये. इट इज द ऑक्सिडेशन रिएक्शन. पण हे ऑक्सिडेशन कोणामुळे झालं, या नेसेंट ऑक्सिजन मुळे. ऑक्सिजन विच इज रिप्रेझेंटेड इन द स्क्वेअर ब्रॅकेट विच इज हायली रिएक्टिव्ह हायली अनस्टेबल कॉल्ड एज द नेसेंट ऑक्सिजन ऑर द फ्री ऑक्सिजन. हा नेसेंट ऑक्सिजन कुणी अवेलेबल केलेला आहे, या K2Cr2O7 ने H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. and therefore that K2Cr2O7 is the oxidizing agent. Then how can we define the oxidizing agent? तर मित्रांनो आपण ऑक्सिडायझिंग एजंटला कसं डिफाइन करू शकतो, the substance which brings out, the substance which brings out the oxidation reaction by making oxygen available are called as oxidizing agent. तर मित्रांनो आपण ऑक्सिडायझिंग एजंट कोणाला म्हणणार, द सबस्टन्स विच ब्रिंग्स आउट ऑक्सिडेशन रिएक्शन. जे सबस्टन्स ऑक्सिडेशन रिएक्शन घडून आणत असतात. पण कशी घडून आणतात, बाय मेकिंग द ऑक्सिजन अवेलेबल. ते ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. आता K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट का आहे, कारण हा ऑक्सिजन अवेलेबल करून दिला कोणाला, इथाइल अल्कोहोलला. त्याच्यामुळे इथाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कोणामध्ये झालेलं आहे, ऍसिटिक ऍसिड मध्ये. एक्झाम मध्ये जर आपल्याला क्वेश्चन विचारला डिफाइन ऑक्सिडायझिंग एजंट अँड एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल, तर आपण डेफिनेशन देणार, द सबस्टन्स विच ब्रिंग्स आउट ऑक्सिडेशन रिएक्शन by making oxygen available are called as oxidizing agent. Definition is an example is, for example, when ethyl alcohol is treated with K2Cr2O7 in presence of dilute H2SO4, it gets converted into acetic acid. Okay, in this reaction potassium dichromate in acidic medium म्हणजे H2SO4 च्या presence मध्ये acts as oxidizing agent because it provides
ऑक्सिजन फॉर द ऑक्सिडेशन ऑफ इथाइल अल्कोहोल. ओके मित्रांनो, तर आता आपण अभ्यास केला ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडायझिंग एजंट फक्त हा एकच आहे का? नाही. देयर आर द नंबर ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स विच कॅरीज द ऑक्सिडेशन रिएक्शन. वन मोर वेल नोन एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट इज पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4. मित्रांनो, potassium permanganate KMnO4 in presence of H2SO4 is also used as the oxidizing agent. हा सुद्धा एक ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरला जात असतो. तर याच्यावरती काही यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत पहा. विच इज द ऑक्सिडायझिंग एजंट इन द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. मित्रांनो, क्वेश्चन असा आहे, ड्रिंकिंग वॉटर मध्ये प्युरिफाईंग एजंट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कोण वापरला जात असतो? तर इन प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर KMnO4 that is potassium permanganate is used as oxidant or oxidizing agent. तर मित्रांनो, पहिल्या क्वेश्चनचा आपला आन्सर असा आला आहे, KMnO4 हा काय म्हणून वापरला जात असतो? इट इज यूज ॲज दी ऑक्सिडंट और दी ऑक्सिडायझिंग एजंट इन दी प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. बट वाय? का? तर त्याचं रिझन असं आहे मित्रांनो, दॅट पोटॅशियम परमॅग्नेट ऑक्सिडायझेस KMnO4 is a strong oxidizing agent. हा एक strong oxidizing agent आहे. It oxidizes Fe2 plus, Mn2 plus or H2S present in water. तो यांना ऑक्सिडाइज करत असतो. Fe2 प्लस आयन्स, Mn2 प्लस आयन्स जे वॉटर मध्ये प्रेझेंट असतात यांना तो ऑक्सिडाइज करत असतो. अँड सो दॅट when they get oxidized, they get precipitate out to form the solid particles. Due to that, they get precipitate to form solid particles which can be filtered out. मित्रांनो, मग आपण त्यांना फिल्टर आउट करून रिमूव्ह करू शकतो. अल्सो KMnO4 डिकम्पोजेस ऑर्गॅनिक मॅटर. मित्रांनो, वॉटर मध्ये प्रेझेंट असणारा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला सुद्धा KMnO4 काय करत असतो? ऑक्सिडाइज करतो किंवा तो डिकम्पोज करत असतो. ड्यू टू that water get purified, and therefore we can say that in the purification of the drinking water KMnO4 is used as the oxidizing agent. मित्रांनो, मी परत रिपीट करतो, why the KMnO4 is used as the oxidant in the purification of the drinking water. तर त्याचं रिझन आपण सांगितलं. KMnO4 is a strong oxidizing agent. तो एक strong oxidizing agent आहे. It oxidizes Fe2 plus, Mn2 plus, H2S present in the water. Due to that, they get precipitate out and they form the solid particle. ऑक्सिडेशन झाल्यामुळे ते प्रेसिपिटेट आउट होतात आणि त्यांचे एक सॉलिड पार्टिकल तयार होतात. अँड दिस सॉलिड पार्टिकल कॅन बी फिल्टर्ड आउट आणि ते आपण फिल्टर आउट करून रिमूव्ह करू शकतो. ओके, सेकंड पॉइंट मध्ये आपण सांगितलं, also KMnO4 decomposes the organic matter. It also has a tendency to decompose the organic matter. वॉटर मध्ये प्रेझेंट असणारा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे तो त्याला सुद्धा डिकम्पोज करू शकतो. अँड देअरफॉर KMnO4 इज यूज इन दी प्युरिफिकेशन ऑफ द ड्रिंकिंग वॉटर. मित्रांनो, याच वरती आपल्याला अशाच टाइपचा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो कशा प्रकारे? लक्षात घ्या. पेज नंबर 42 वरती केमिकल रिएक्शन दाखवलेली पहा. 2 times KMnO4 plus FeSO4 10 times FeSO4 plus 8 times H2SO4. It gives K2SO4
plus MnSO4 plus Fe2SO4 thrice plus 8 times H2O, हा 5 टाइम्स आहे, प्लस 8 टाइम्स H2O. तर मित्रांनो, एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक रिएक्शन दिली जाऊ शकते. याच्यावरती क्वेश्चन्स 3 असे विचारले जाऊ शकतात. फर्स्ट वन, which of the oxidizing agent in the given reaction, which is the oxidizing agent in the given reaction. तर मित्रांनो, गिवन रिएक्शन मध्ये कोण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करत आहे? तर याचा आपला आन्सर असणार आहे KMnO4 इन ऍसिडिक मीडियम. पोटॅशियम परमॅग्नेट इन ऍसिडिक मीडियम is acts as oxidizing agent. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, तो कोणाचं ऑक्सिडेशन घडून आणणार आहे? ओके, विच सबस्टन्स इन दिस रिएक्शन, विच सबस्टन्स इन दिस रिएक्शन undergoes oxidation. या रिएक्शन मध्ये कोणत्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होत आहे? तर मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे KMnO4 in acidic medium oxidizes that FeSO4. FeSO4 is oxidized in this reaction. मित्रांनो, पण याच्यामध्ये ऑक्सिडेशन कसं झालं, तो कोणामध्ये कन्वर्ट झालं, आपण कसं प्रूव्ह करणार हे लक्षात घ्या. FeSO4 तुम्हाला माहिती आहे, आपण 9th मध्ये अभ्यासलं होतं. SO4 याच्यावरती चार्ज काय असतो? 2-. SO4 वरती जर 2- असेल तर मी तुम्हाला 9th मध्ये शिकवलेलं होतं. होल कंपाऊंड जर आपण विचार घेतला तर जर चार्ज दिलेला नसेल तर त्याचा चार्ज किती असतो? 0. मग SO4 वरती 2- असेल तर Fe वरती किती असला पाहिजे? +2. पहा, इथे Fe वरती चार्ज किती आहे? +2. पण इथे या SO4 वरती चार्ज किती असतो? -2. पण हे असे ग्रुप किती आहेत? 3. म्हणजे त्याच्यावरती ऍक्च्युअल चार्ज किती झाला? 3 2 जा 6. टोटल चार्ज किती झाला? 6. मग Fe वरती किती असला पाहिजे? +6. म्हणजे +6 - 6 किती होऊ शकतो? 0. पण असे Fe किती आहेत? 2. म्हणजे 6/2. म्हणजे ऍक्च्युअल चार्ज किती त्याच्यावरती? +3. पहा, मग आपण कसं प्रूव्ह करू शकतो की इथे Feचं ऑक्सिडेशन म्हणजे FeSO4चं ऑक्सिडेशन झालं? बिकॉज +2 गेट कन्वर्टेड इनटू +3. In this chemical reaction, Fe changes from ferrous to the ferric. मित्रांनो, या रिएक्शन मध्ये FeSO4 की जो कोणत्या स्टेट मध्ये +2, त्या +2 स्टेटला काय म्हणलं जात असतं? फेरस. इट गेट कन्वर्टेड इनटू +3. इट मीन्स दॅट द फेरिक. Fe2+ get converted into the Fe3+. ओके फ्रेंड्स, तर या प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जात आहोत. आता आपण ऑक्सिडेशन अभ्यासलं, म्हणजेच आता महत्वाचा मुद्दा असणार आहे रिडक्शन. व्हॉट इज द रिडक्शन? एक्झॅक्टली अपोजिट बोलायचं मित्रांनो. तर आता आपण पाहतोय रिडक्शन रिएक्शन. व्हॉट इज रिडक्शन? रिडक्शन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण काय अगोदर एक्झाम्पल्स पाहणार आहोत मित्रांनो. पहा, when there is the addition of hydrogen in copper oxide, it get converted into copper plus H2O. As in this reaction there is the addition of hydrogen, we can say that this is the reduction reaction. पहा, एक वेल नोन एक्झाम्पल सांगतो, ते म्हणजेच व्हेजिटेबल ऑइल, फेन, व्हेजिटेबल ऑइल is treated with hydrogen in presence of nickel at 60 degrees Celsius. Vegetable oil get converted into vegetable ghee. In this reaction there is addition of hydrogen and therefore it is the reduction reaction. तर मित्रांनो,
रिडक्शन रिएक्शन म्हणजेच काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन, और वी कॅन से दॅट रिडक्शन मीन्स दी लॉस ऑफ ऑक्सिजन. वी कॅन डिफाइन इट ॲज, आपण याला डिफाइन करतोय, a chemical reaction in which reactant combines with hydrogen or loses oxygen to form product is called as reduction reaction, or simply called as the reduction. मैं रिपीट करतो, a chemical reaction in which reactant combines with hydrogen, की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट कोणाबरोबर कंबाइन होणार आहे? रिएक्टंट कंबाइन्स विथ हायड्रोजन और लुजेस ऑक्सिजन, किंवा ऑक्सिजन लूज करत असेल, इट इज कॉल्ड एज दी रिडक्शन रिएक्शन. तर मित्रांनो, याला आपण रिडक्शन रिएक्शन म्हणत असतो. आपण आता त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. आता आपण जातोय थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट कडे, आणि तो म्हणजे व्हॉट इज रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? पहा, if we take the example 2 times H2S plus SO2 to give 3 times S plus 2 times H2O. मित्रांनो, या रिएक्शन मध्ये काय झालंय? 2 times H2S, इथे H2S चं कन्वर्जन, H2S loses sulfur so that it get converted into, sulfur loses oxygen to form sulfur, and that oxygen is gained by the hydrogen to form the H2O. या केमिकल रिएक्शन मध्ये मित्रांनो काय झालेलं आहे? SO2 ने ऑक्सिजन लूज केला आणि याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? 3 टाइम्स सल्फर मध्ये. इथे काय झालं? लॉस ऑफ ऑक्सिजन. इट मीन्स दॅट इथे लॉस ऑफ ऑक्सिजन झालेला आहे. इट मीन्स दॅट इट इज रिडक्शन. इथे पहा, H2S get converted into H2O. याचाच अर्थ there is loss of hydrogen or the gain of oxygen, means it is oxidation. या एकाच एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही प्रोसेस पाहायला मिळत आहेत. म्हणून तर याला आपण म्हणणार आहोत रिडॉक्स रिएक्शन. याला आपण डिफाइन कसं करणार? ए केमिकल रिएक्शन in which oxidation and reduction takes place simultaneously are called as redox reaction. मित्रांनो, या शब्दाचा अर्थ पहा. रेडॉक्स, रेड it is for the reduction and ox it for the oxidation. A chemical reaction in which oxidation and reduction takes place simultaneously. एकाच वेळेस जर ऑक्सिडेशन रिडक्शन होत असतील तर अशा रिएक्शन आपण काय म्हणणार आहोत? रेडॉक्स रिएक्शन. ओके फ्रेंड्स, आपण आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. MnO2 plus 2 times HCl, it gives MnCl2 plus, पहा, MnCl2 plus, आता या केमिकल रिएक्शन मध्ये मित्रांनो 2 times H2O plus Cl2, मग यासाठी मी इथे काय करतोय? 4 times MnCl2 plus 2 times H2O plus Cl2. In this chemical reaction, पहा आता काय झालं? MnCl2 it loses oxygen to get converted into MnCl2. इथे काय झालंय? लॉस ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ही प्रोसेस कोणती? रिडक्शन. HCl हा काय करतो? ऑक्सिजन घेतो and it get converted into H2O. Gain of oxygen means the oxidation.
Therefore, it is also the example of the redox reaction because in this reaction, both oxidation and the reduction reaction takes place simultaneously. ओके फ्रेंड्स, आता पहा मी तुम्हाला एक वेगळा कन्सेप्ट सांगतो, तो या प्रकारे असेल. ऑक्सिडेशन ज्याचं होत असतं ती स्पीसीज रिड्युसिंग एजंट म्हणून काम करते आणि ज्या स्पीसीजचं रिडक्शन होतं ती ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करते. इथे पहा ऑक्सिडेशन कोणाचं होतंय, HCl चं. Therefore it acts as the reducing agent. Why? Because याला मी reducing agent का म्हणणार, because it brings out the reduction of the other species. HCl या रिएक्शन मध्ये कोण असणार, reducing agent, because that HCl brings out the reduction. तो रिडक्शन कसं घडून आणतो, by making hydrogen available. HCl ने हायड्रोजन MnO2 दिला, तो हायड्रोजन याने घेतला आणि त्याचं कन्व्हर्जन H2O मध्ये झालं, म्हणजे याचाच अर्थ किंवा लॉस ऑफ ऑक्सिजन झाला, म्हणजेच HCl ने MnO2 काय घडून आणलं, रिडक्शन. Therefore MnO2 acts as HCl acts as the reducing agent. MnO2 चं इथे काय झालंय, रिडक्शन. Therefore it acts as the oxidizing agent. It makes the oxygen available to HCl so that it get converted into the H2O. तर मित्रांनो, टर्म्स मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये पहा, लक्षात घ्या, ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो काय म्हणून काम करतो, रिड्युसिंग एजंट. ज्याचं रिडक्शन होतं तो काय म्हणून काम करत असतो, ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. अतिशय इझी कन्सेप्ट आहेत, मी डिस्टिंग्विश करून देतो मित्रांनो. Oxidation, reduction. What is oxidation? A process or a reaction in which there is loss of electron is called as oxidation reaction. मित्रांनो, ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस होत असतो त्याला काय म्हणलं जात असतं, ऑक्सिडेशन रिएक्शन. व्हॉट इज रिडक्शन रिएक्शन? A reaction in which there is gain of electron is called as reduction reaction. मग मित्रांनो आपण एक एक्झाम्पल पाहू. आपल्याकडे Fe गेट कन्वर्टेड इनटू Fe2++2 इलेक्ट्रॉन. Fe चं ऑक्सिडेशन झालं कशामध्ये, Fe2+ मध्ये, पण कसं, बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. इन दिस रिएक्शन देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, देयरफॉर इट इज द ऑक्सिडेशन रिएक्शन. मित्रांनो, ही ऑक्सिडेशन रिएक्शन का झाली कळलं, बिकॉज इन दिस रिएक्शन देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Fe ने इलेक्ट्रॉन दिलेले आहेत म्हणून हे काय झालं, ऑक्सिडेशन. A reaction in which there is loss of electron is called as the oxidation reaction. What is reduction? मी सोपं करण्यासाठी मुद्दाम हीच रिएक्शन अपोजिट मांडतो. Fe2++2 इलेक्ट्रॉन, इट गिव्स दी Fe. Fe2+ आहे, याने 2 इलेक्ट्रॉन गेन केले, 2+2 इलेक्ट्रॉन, मायनस आणि प्लस. That charges get cancelled and it gets converted to neutral Fe. In this reaction, there is the gain of electron. Therefore, it is called as the reduction reaction. मित्रांनो, oxidation and reduction can be also defined in terms of oxidation number. आपण यांनाच ऑक्सिडेशन नंबरच्या टर्म्स मध्ये सुद्धा डिफाइन करू शकतो. ते कसं, तुमच्या लक्षात येत असेल पहा, याच्यामध्ये Fe एकटाच आहे, याच्यावरती कोणताही चार्ज नाही, म्हणजे तो किती असेल, 0. पण 0चं कन्वर्जन किती मध्ये झालंय, 2+ मध्ये. म्हणजे Fe चा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय ते लक्षात घ्या. इट इज अ नंबर प्रेझेंट ऑन एनी स्पीसीज. कोणत्याही स्पीसीज वरती प्रेझेंट असणार नंबर म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. 0चं कन्वर्जन Fe2+ मध्ये झालं म्हणजे ऑक्सिडेशन नंबर त्याचा काय झाला, इन्क्रीज झाला. ए रिएक्शन इन विच देयर इज इन्क्रीज इन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर और पॉझिटिव्ह चार्ज or decrease in negative charge on a given species is called as oxidation. तर मित्रांनो, a reaction in which there is increase in positive charge,
इथे 0 होता पण तो काय झाला 2+ झाला, म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला इन्क्रीज झाला, म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे ऑक्सिडेशन असणार आहे और डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज. पहा व्हॉट इज द रिडक्शन, एक्झॅक्टली अपोजिट, ए रिएक्शन इन विच there is decrease in positive charge or increase in negative charge of a given species is called as the reduction. मग मला सांगा आता इथे Fe2+ आहे, याचा जो चार्ज आहे Fe2+, इथे Fe वरती चार्ज नाही म्हणजे तो किती असणार आहे 0. 2+ चं कन्वर्जन कशामध्ये झालं 0 मध्ये, म्हणजे याचा अर्थ याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय झाला डिक्रीज झाला, म्हणजे काय असणार आहे रिडक्शन. तर फायनली मित्रांनो आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शनला दोन एक वेगळ्या टर्म्स मध्ये डिफाइन केले. पहिलं म्हणजे इन टर्म्स ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, the chemical reaction or the process in which there is a loss of electron is called as the oxidation. What is the reduction? A chemical reaction in which there is the gain of electron is called as the reduction. Second one, what is oxidation? आता ह्या डेफिनेशन कोणत्या टर्म्स मध्ये आल्या, ऑक्सिडेशन नंबर, एक केमिकल रिएक्शन इन विच देयर इज इनक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ऑक्सिडेशन नंबर काय झाला त्याचा इनक्रीज झालाय, और डिक्रीज इन द निगेटिव्ह चार्ज इज कॉल्ड ऑन द गिवन स्पेसिस is called as the oxidation. What is the reduction? A reaction in which there is decrease in positive charge or increase in the negative charge on a given species is called as the reduction. तर मित्रांनो आज आपण या लेक्चर मध्ये अभ्यासलं ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, त्यांचे काही एक्झाम्पल्स, आणि फायनली आपण अभ्यासलं डेफिनेशन्स ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर अँड इन टर्म्स ऑफ कशाच्या टर्म्स मध्ये पाहिलं फायनली आपण ऑक्सिडेशन नंबर. ओके फ्रेंड्स, थँक्स.